श्री स्वामी समर्थ. स्वामींची जय. आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्वजण आनंदात असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता आणि दादांनो, हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचं आपलं महत्त्व असतं, पण असा एक महिना आहे जो दर 3 वर्षांनी येतो आणि आपल्या आयुष्यात भाग्याचा ठेवा घेऊन येतो. तो म्हणजे अधिक मास. यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असंही म्हणतो. यावर्षी हा पवित्र महिना येत आहे. तर मग या काळात काय नेमकं करायचं, याचं महत्त्व काय आणि आपण आपल्या घरात सुख शांती मिळवण्यासाठी कोणते छोटे बदल करू शकतो, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा महिना दरवर्षी का येत नाही. तर बघा, सूर्याच्या चक्रानुसार आणि चंद्राच्या कलेनुसार होणारं वर्ष यात दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक असतो. आता हा फरक जर आपण असाच राहू दिला तर आपले सण आणि उत्सव आणि ऋतू मागे पुढे होतील. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना जोडला जातो. त्यालाच आपण अधिक मास किंवा मलमास म्हणतो. म्हणजेच निसर्ग आणि आपलं पंचांग यांचा मेळ घालण्यासाठी देवाने दिलेली ही एक सुंदर भेट आहे. या महिन्यात सूर्याचे संक्रमण होत नाही, म्हणून याला मलमास असंही जुन्या काळात म्हटलं जायचं. आता एक मजेशीर कथा सांगते. जेव्हा या जास्तीच्या महिन्याची निर्मिती झाली, तेव्हा तो महिना इतर महिन्यांसारखा देवतांचा आशीर्वाद मिळत नसल्यामुळे खूप दुःखी झाला. लोक त्याला अशुभ मानू लागले, त्याला नाव ठेवू लागले. मग तो महिना रडत रडत वैकुंठात श्री विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंना त्याची दया आली. त्यांनी त्या महिन्याला आपलं स्वतःचं श्रेष्ठ नाव दिलं, पुरुषोत्तम. विष्णू भगवान म्हणाले, आजपासून हा महिना माझा असेल आणि या काळात जो कोणी मनोभावे भक्ती करेल त्याला इतर कोणत्याही महिन्यापेक्षा कैक पटीने जास्त फळ मिळेल. म्हणूनच या महिन्यात केलेली स्वामींची भक्ती किंवा विष्णूंची पूजा ही आपल्याला अक्षय पुण्य मिळवून देते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण या काळात नेमकं काय करायचं? तर ऐका. नामस्मरण. कामात असताना, स्वयंपाक करताना किंवा फावल्या वेळेत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा. या महिन्यात घेतलेला देवाचा प्रत्येक श्वास तुम्हाला मानसिक शांती देईल. दुसरं म्हणजे दीपदान. रोज संध्याकाळी देवासमोर आणि तुळशीजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावा. शक्य असल्यास या पूर्ण महिन्यात देवासमोर अखंड नंदादीप तेवत ठेवा. असं म्हणतात की या महिन्यातील दीपदानामुळे घरातला अंधकार आणि दारिद्र्य दूर होतं. तिसरं म्हणजे धार्मिक ग्रंथाचे वाचन. जर तुम्हाला शक्य असेल तर या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य वाचा. वेळ नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय तरी रोज वाचावेत. चौथं म्हणजे सात्विक जीवन. या महिन्यात शक्यतो बाहेर जाणं टाळा. मांसाहार, कांदा, लसूण याचा त्याग करून सात्विक आहार घेतल्यास शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध राहतं. आपल्या महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. आपण जावयाला घरी बोलावून त्याला वाण देतो. अनारसे देण्याची पद्धत आहे. अनारसेच का? कारण त्याला असणारी छिद्रे हे आपल्या आयुष्यातील दोषांचे प्रतीक मानली जातात आणि ते दान केल्याने दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे. पण एक लक्षात ठेवा, दान म्हणजे फक्त जावयाला चांदीचं ताट देणं असं नाही. जर तुमची परिस्थिती नसेल तर 33 केळी, 33 गुळांचे खडे किंवा 33 ब्राह्मणांना एखादी साधी वस्तू दान केली तरी चालते. अगदी काही शक्य नसेल तर गरजूंना अन्नदान करा. स्वामींना भावप्रिय आहे, भक्का नाही. या महिन्यात काही गोष्टी वर्ज्य असतात, जसं की लग्नाचं बोलणं, मुंज, नवीन घर खरेदी, गृहप्रवेश करणे किंवा मोठे सोहळे करणे. आपण या गोष्टी या काळात करू नये. का? कारण हा महिना सकाम कर्मासाठी नसून निष्काम भक्तीसाठी आहे. म्हणजेच मला हे हवंय म्हणून मी पूजा करण्यापेक्षा मला स्वामींची सेवा करायची आहे या भावनेने हा महिना घालवायचा असतो.
तर ताई आणि दादांनो, हा असा भाग्याचा आणि पुण्याचा अधिक मास. आपल्या स्वामींची जया चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की विधी कोणतेही करा, पण ते मनात श्रद्धा ठेवून करा. स्वामींची माया अगाध आहे, ती आपल्याला नक्कीच पावणार. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप उत्साह मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत खुश राहा आणि स्वामींच्या नामात दंग राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.